नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, SIR मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना बुधवारपासून सलग 5 दिवस पूर्णवेळ शाळेतून कार्यमुक्त राहण्याचे आदेश देण्यात आलेत. 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान हे शिक्षक पूर्णवेळ मतदार यादीच्या कामामध्ये असणार आहेत. आधीच मुंबईतील 9,500हून अधिक शिक्षक BLO ड्युटीमध्ये असल्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यातच आता 5 दिवस शिक्षक पूर्णवेळ उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानामध्ये अजून भर पडण्याची भीती व्यक्त केली जाते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा SIR कार्यक्रम जाहीर केला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रातील या कामासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षकांनी शैक्षणिक कामाच्या वेळेनंतर BLOचं काम करावं अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. मात्र कामाचा व्याप आणि उपलब्ध कालावधी लक्षात घेऊन शिक्षकांना आवश्यकतेनुसार कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आलेत. अनेक शाळांमधील 90% अधिक शिक्षकांना BLO ड्युटी लागलेली आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच काही शाळांमधील वर्ग शिक्षकांविना ओस पडताना दिसत आहेत. त्याचा परिणाम अभ्यासक्रम पूर्ण करण्यावरती होत आहे. आता आणखीन 5 दिवस हे शिक्षक पूर्ण वेळ BLO ड्युटीवरती राहणार असल्यामुळे उपलब्ध मोजक्या शिक्षकांवरतीच अतिरिक्त वर्गांचा भार पडणार आहे. याचबरोबर घटक चाचण्यांचे नियोजन देखील करायचे आहे असा पेच शाळांपुढे आहे. शाळा सुरू झाल्यापासून SIRच्या कामांमुळे शिक्षक अनेक दिवस वर्गामध्ये उपलब्ध नाहीत. आता आणखीन 5 दिवस त्यांना पूर्ण वेळ सोडावं लागणार आहे. अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, घटक चाचणी घ्यायची की नाही आणि विद्यार्थ्यांना किती दिवस शिक्षकांविना ठेवायचं असे प्रश्न आता शाळांसमोर आहेत, असे शिक्षक महासंघाच्या मुंबई आणि कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं SIRच्या नावाखाली अजून 5 दिवस शाळा बंद राहणार आहेत, परंतु यामुळे विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होत आहे. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.